नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी उर्मिला आणि आज आपण जो निबंध पाहणार आहोत त्या निबंधाचे नाव आहे बालभारती आठवणीतील कविता. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण जरूर पहा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. श्रावण मासी हर्ष मानसी ही बालकवींची कविता आठवली की सर्वात आधी आठवते ते बालभारतीचे ते सुंदर पुस्तक व त्यातील अप्रतिम अशा भावपूर्ण कविता. आणि आपण देखील श्रावणातल्या रिमझिम बरसणाऱ्या पावसातील सरीप्रमाणे कवितेची सूर धरून ती कविता गुणगुणायला लागतो. खरे तर आपण कितीही शिकलो, आपल्या जीवनात कर्तृत्ववान झालो, तरी देखील जेव्हा बालभारतीच्या कविता गुणगुणायला लागलो की मन अगदी अलगदपणे शालेय जीवनात जाऊन बागडते. शालेय जीवन म्हणजे वर्गात एक सुरात एका तालावर गायलेल्या कविता, ते बालपणीचे दिवस, कधीतरी कविता पाठ न झाल्यामुळे शाळेला मारलेली दांडी, बालभारतीचे मुखपृष्ठावरील ते भावा बहिणीचे सुंदर चित्र. शाळेमध्ये असताना ज्या कविता सहज पाठ होत नसल्याने जेव्हा तोंडचे पाणी पळाले होते, आज मात्र त्याच कविता वाचताना डोळे नकळत पाणावतात. मला अजूनही आठवते कवयित्री शांताबाईंची ती पैठणी कविता मी आजीला वाचून दाखवल्यानंतर तिचे पाणावलेले डोळे. या बालभारतीच्या कविता म्हणजे नुसत्या कविता नसून त्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी मिळालेली आठवणींची शिदोरी आहे. केशवसुतांच्या काळांपासून आत्तापर्यंतच्या सर्व कवींनी आपल्याला या मराठी कवितांचा ठेवा या बालभारतीच्या काव्यसंग्रहातून दिलेला आहे. आनंदी आनंदगडे म्हणत नाचत बागडत मारलेल्या उड्या, फुलपाखरू छान किती दिसते म्हणून फुलपाखरांच्या मागे धावणे, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा म्हणत महाराष्ट्राबद्दल वाटणारा अभिमान हा प्रत्येक ओळीतून दिसे. खरंच रम्य होते ते बालपण आणि सुंदर सुखावणारे शालेय जीवन. आज धकाधकीच्या जीवनात सर्वजण यंत्रमानव बनून यंत्रवत जगत आहेत, जणू काही मर्ढेकरांच्या या कवितेप्रमाणे. सकाळी उठोनी चहा कॉफी घ्यावी, तशीच गाठावी वीज गाडी. शालेय जीवनातील शिकलेल्या या कविता कधीच मनाच्या पटलावरून पुसता येत नाही. या उलट त्या मनात अधिकच खोलवर रुंजी घालतात आणि आपण आपल्या घरातील लहान मुलांना त्या कविता म्हणून दाखवतो. यापैकी माझी सर्वात आवडती कविता आहे बीज अंकुरे अंकुरे. आजही ही कविता जेव्हा जेव्हा कानावर पडते तेव्हा मन अगदी गलबलून येते. अशी ही मराठी वाङ्मयाची प्रगल्भता देतो तो देव, डोंगर दादा, पत्राचा प्रवास, पाखऱ्या, कसरत, गोविंद पूल यासारख्या विविध साहित्यकृतीतून दिसून येतो. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर आपणास अचानक कधीतरी काही कविता आठवू लागतात आणि आपण नकळत कधी या काव्यस्मृतीच्या दरबारात प्रवेश करतो हे आपणास कळत देखील नाही. देवा तुझे किती सुंदर आकाश, कुसुमाग्रजांची उठा उठा चिऊताई, बहिणाबाई यांची मन वडाय वडाय, गदिमा यांची एका तळ्यात होती, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सागरा प्राण तळमळला, साने गुरुजींची खरा तो एकची धर्म, कवी यशवंत यांची आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाकई काणी मज होई शोककारी. या काव्यगंधाने मन हरकून जाते. त्याचप्रमाणे कवी नारायण गोविंद शुक्ल यांची बालपणातील लाल टांगा घेऊन आला लाला टांगेवाला ही कविता अवखळपणा शिकवायची. शालेय जीवनातील या कविता शिक्षक गाण्याच्या चालीवर किंवा स्वरचित चालीमध्ये म्हणून दाखवायचे. हीच आपल्या आयुष्यातील कविता किंवा गाण्याची आवड निर्माण होण्याची पहिली पायरी होती. शाळेतील या बालभारतीच्या पुस्तकांनी लहानपणी अक्षरशः वेळ लावलेले होते. या बालभारतीच्या पुस्तकांमधील सुंदर रंगीत चित्रे आणि अर्थपूर्ण कविता, तालासुरात सर्व विद्यार्थी शिक्षकांसमवेत मोठ्या आवाजात कविता बोलताना या कवितांचा अर्थ जरी त्यावेळी समजत नसला तरी त्यावेळी या कवितांच्या चालींनी, शब्दांनी आपण अनेकदा स्वतःच्या वेगळ्याच भावविश्वात रमायचो. पुस्तकातील चित्रांप्रमाणेच त्यावेळी आयुष्य अगदी सुखमय, गोड, निर्मळ, निखळ, आनंदी वाटायचे. या काव्यस्मृती गंधातील भावविश्वाप्रमाणे फुलाफुलात रमावे, निसर्गात बागडावे, नदीची मजा घ्यावी, सूर्योदयातील सूर्याप्रमाणे तेजोमय व्हावे, चंद्रतारांसोबत पळण्याची शर्यत लावावी, पावसात चिंब भिजावे आणि वर्गात बाईंनी शिकवलेली कविता गात मनसोक्त आनंद घ्यावा असे वाटायचे. यानंतर आपण याच कविता छान हातवारे करून पायांचा ठेका धरून घरी किंवा वर्गात म्हणून दाखवायचो. अशी ही मराठी वाङ्मयाची प्रगल्भता कविता गुणगुणायला लागली की जाणून ऊर आनंदाने भरून येई. आजही आपल्या बालभारतीच्या पुस्तकातील कविता पुन्हा एकदा गुणगुणायची ओढ तुमच्या मनाला देखील लागली असेलच ना. तुम्हाला देखील कुसुमाग्रजांची कणा कविता वाचल्यावर आपल्या खडतर प्रवासातील दिवसांची आठवण झाली असेलच ना. बाभळी कविता वाचल्यावर आपल्यातील अनेकांना आपल्या देवगंत आईची आठवण आल्या वाचून राहणार नाही.
यामुळे हा जुन्या कवितांचा खजिना आपण आपल्या पुढील पिढीला देखील सोपवावा ही नम्र विनंती. त्याचबरोबर शालेय जीवनातील बालभारतीच्या पुस्तकातील तुमची आवडती कविता कोणती आहे हे कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कॉमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, ज्यामुळे माझे नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर द वॉचिंग.